नमस्कार. इथं आपण आज हिरवीगार मस्त देठाची वांगी आहेत. ते आज आपण इथं रस्सा भाजी तयार करणार आहोत. तर काय करायचं, त्याचा पहिल्यांदा मसाला तयार करून घ्यायचा. मसाला तयार करण्यासाठी इथं खोबरं घ्यायचं. खोबरं तुम्ही भाजून घेतलं तरी चालेल. तर आता मग हिरवीगार मस्त कोथिंबीर टाकली, लसूण पाकळ्या घेतल्या आणि छान असं त्याचं वाटण तयार करून घेतलं. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे एका कढईमध्ये. पहिल्यांदा काय करायचं, हिंग टाकायचं. हिंगानं आहे ना मस्त अशी चव येते भाजीला. आता मी वाटण तयार केलेलं एक अर्धा मिनिट भाजून घेते. नंतर हळद टाकली. हळद टाकल्यानंतर हळद पण एक अर्धा मिनिट भाजून घ्यायची. आता मी असे वांग्याचे उभे काप करून घेतले आहेत. ते आता या वाटणमध्ये थोडेसे आपल्याला एक अर्धा मिनिटभर तेही परतून घ्यायचं आणि मगच वांगं बुडेल इतकंच त्याच्यामध्ये पाणी घालायचं. जास्तीचं पाणी घालायचं नाही, नाहीतर वांगं असं चवीला असं पांचट लागतं. त्याला अशी चव अशी पाहिजे तशी येत नाही. तर इथं मी 2 चमचे काळं तिखट टाकलं, 2 चमचे दाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ टाकलं. आता हे 5 मिनिट असंच मंद आचेवर उकळून द्यायचं आणि 5 मिनिटानंतर बघा आपला रस्सा जरा वांगं तयार झालं.